नाही विचारते थांब क्या इतना बुरा हूं मैं चिडलेली नाहीये. आपण दोघे एकमेकींवर चिडतो. तर सगळ्यात आधी सॉरी कोण बोलतो? तू. गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो मी आता मस्त शूट केले 2-3 असे मराठी व्हिडिओ जे की तुम्हाला बघायला खूप आवडतील. सो आज हा नवीन ब्लॉग आहे. नवीन ब्लॉगमध्ये खूप मजा मस्ती असणार आहे. तुम्ही बोर होणार नाही याची मी काळजी घेईल या ब्लॉगमध्ये. सो हू नोज मी बेटर हा ब्लॉगचा टॉपिक आहे. आता मी चालले माझ्या फ्रेंडच्या बर्थडेला जिथे सृष्टी पण असणार आहे. सो सृष्टीला माझ्या रिलेटेड काही गोष्टी आपण विचारूयात आणि मे बी ती मला विचारू शकते. सो बघूयात की ती मला किती ओळखते आणि माझ्याबद्दल तिला किती माहिती आहे. माझ्या आवडीनिवडी सगळ्या गोष्टी आपण तिला विचारूयात. सो चला तर मग आपण ब्लॉग स्टार्ट करूयात. आता मी मस्तपैकी अशी साडी वेअर केली आहे. खूप सुंदर आहे आणि माझे फेवरेट कॉटन साडीज म्हणजे मला कॉटनच्या साडी किंवा अशा टिश्यूच्या साडी खूप आवडतात कारण दिसायला खूप रिच अशा दिसतात आणि मला अशाच साड्या आवडतात. सो फायनली मी सृष्टीला कन्व्हिन्स केलं की आपण हा ब्लॉग करूयात. आम्ही गेले 8 दिवस झालं ठरवतो की आज भेटू, उद्या भेटू, परवा भेटू. ती तर राहायला येतच नाही. तिला रोज म्हणते राहायला. आता तिच्या बहिणीचं लग्न आहे. सो ते झाल्यावर ती म्हटली की येणार म्हणजे येणार. आता जर ती नाही आली तर आपण तिला खूप मारूयात. सो मला कमेंट्समध्ये अजून सुद्धा ब्लॉगचे टॉपिक तुम्ही सजेस्ट करू शकता की माझ्या फ्रेंड्ससोबत मला चॅलेंज ब्लॉग करायचे आहेत ॲक्च्युली की मला तुम्ही असं एक चॅलेंज द्या जे मी पूर्ण करेल. सो मी तसे आता चॅलेंज ब्लॉगच चालू करणार आहे लोकांचे थोडे सजेशन घेऊन. थोडं जरी हार्ड जरी असं तरी पण मी करणार. सो आता आपण ब्लॉग स्टार्ट करूयात आणि मी आता चेंज वगैरे करते थोडंसं. हे असं साडी वगैरे जरा एवढं असं आपण एका कॅफेला चालू ते शूट करायचं आहे प्रॉपर म्हणजे सॉरी बड्डे करायचा आहे. आणि आमचा बड्डे म्हणजे आमचं 2 तासाचं फोटोशूट असतं. म्हणजे माझ्या बड्डेला सुद्धा आम्ही लोक गेलो होतो इथे विमाननगरला एक कॅफे क्लिंक म्हणून तिथे. तर आम्ही अक्षरशः केक कापायला 5 मिनिटं लागतात पण आम्ही फोटोशूट 3 तास केलं. सो आताही तेच होणार आहे म्हणून मी याला फोटोशूट असंच नाव देईल. बड्डे असं नाव देऊच शकत नाही कारण आमच्या मुलींना एक सेल्फी जरी काढायचं म्हटलं तरी 2 तास लागतात. म्हणजे 2 तास म्हणजे 5-10 मिनिटं लागतात. एका सेल्फीला एवढा वेळ लागतो तर मग एका सेल्फीत काही मुलींचं पोट भरत नाही म्हणून 2 तास धरून चालायचं. सो माझी बडबड तुम्ही कायमच ऐकत असता. माझी बडबड तुम्ही ऐकतच राहणार आहात. सो ब्लॉग कंटिन्यू करा. मी आता मस्तपैकी रेडी वगैरे होते आणि आपण भेटूयात. हॅलो एव्हरीवन. तर उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं विशेषतः इंडियामध्ये जिथे UV किरणांचा प्रभाव खूप जास्त असतो. म्हणूनच मी वापरत आहे हिमालया सन प्रोटेक्ट प्लस सनस्क्रीन जे माझे फेवरेट सनस्क्रीन आहे आणि हिमालयाचे प्रोडक्ट मी गेल्या कित्येक वर्षांपासून यूज करते कारण एक विश्वसनीय ब्रँड आहे. 90% नॅचरल घटकांनी बनलेला हे सनस्क्रीन SPF 50 आणि PA4+ संरक्षण देण्यासाठी क्लिनिकली टेस्टेड आहे. तसेच घामातही टिकतो आणि हवामान जरी दमट असलं तरीही टिकतो. हे सनस्क्रीन इंडियन वेदरसाठी खास बनलेलं आहे. SPF 50 आणि PA4+ मुळे UVA आणि UVB दोन्ही हानिकारक किरणांपासून मजबूत संरक्षण मिळते. हा सनस्क्रीन अतिशय हलका आहे, पटकन शोषला जातो आणि मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे पांढरट थर राहत नाही, फक्त स्वच्छ आणि सुरक्षित त्वचा. जर तुम्ही सुद्धा इंडियन वेदरसाठी एक परफेक्ट सनस्क्रीन शोधताय तर नक्कीच हिमालया सन प्रोटेक्ट प्लस ट्राय करा कारण हे तुमच्या स्किनला संरक्षण सुद्धा देते तसेच नॅचरल ग्लो सुद्धा देते. जर तुम्हाला हे सनस्क्रीन बाय करायचं असेल तर Amazon, मिंत्रा, नायका इथे अवेलेबल आहे. तसेच आपल्या जवळच्या शॉपमध्ये सुद्धा मिळून जाईल. स्पेशल डिस्काउंटसाठी सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. लवकर जावा आणि चेक करा. सृष्टी इनोसेंट दिसते. तिला सगळीकडे राग चालेल नाही हा ना पण लिकवर प्रत्येक चिडायचंच असतं तुला. नाही म्हणजे तू बघितलंय का त्यातून प्रत्येक वेळी त्याला वाकडत दाखवली प्रत्येक गाण्यामध्ये. नाहीये खूप प्रेमळ आहे अशी एकदम. सो गाईज हाय साक्षी. हॅपी बर्थडे साकिनाका. हॅपी बर्थडे टू यू. गाईज आज मी आलोय आम्ही पिंपली-कोला केपीमध्ये. सो इथे साक्षी आहे, सृष्टी आणि आमच्या दोन्ही फ्रेंड प्राजक्ता. सो साक्षी आणि सृष्टीला मी विचारणार आहे काही क्वेश्चन्स. बघूयात मला कोण जास्त ओळखतं. ऑफकोर्स सृष्टी माझी खूप वर्षांपासून मैत्रिणी. ही मला 1.5 वर्ष झाला आम्ही एकमेकांना ओळखतो पण स्टील आमच्यात खूप कॉन्व्हर्सेशन असल्यामुळे ती सांगू शकते. येस सांगू शकते. सो मला पैसे दिले कुठे आणि सेम सृष्टीचं पण करायचंय म्हणजे नाही का सृष्टीच्या पण रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकते. तू तिला क्वेश्चन सांग आणि सृष्टी माझ्या चॅनलवर पण असंच ब्लॉग घेणार आहे. मी त्यात हिंदवीची परीक्षा घेणार आहे. हा नाही 2 क्वेश्चन असे तू मला विचार जे तुझ्याबद्दल म्हणजे ह्या ब्लॉग मध्ये माझ्या 2च विचार की जे मला तुझ्याबद्दल. अरे तुझा ब्लॉग आहे ना तुझं विचारणार बट एक तरी कुठला तरी टॉपिक. बट ठीक आहे तिच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला तिचं भेटेल माझ्या ब्लॉग मध्ये हिचं भेटेल. अंकिताची कमी आम्हाला भासते या ठिकाणी. कधीपासून गाणी पॉज करायला सांगतोय
आणि गाणीच पॉज करत नाही आहेत. आम्ही परत इथे येणारच नाही. मी तुम्हाला ॲम्बियन्स दाखवते. इथला ॲम्बियन्स खूप भारी आहे. मी एवढं नाही लोड सो गाईज इथं खूप आवाज आहे, पण तरी पण आम्ही ठरवलं की आम्हाला हा ब्लॉग ॲट एनी कॉस्ट करायचा म्हणजे करायचाच आहे. सो तुमच्या दोघींसाठी क्वेश्चन्स आहेत. तर तुमच्या दोघींपैकी मला कोण जास्त ओळखतं ते आपल्याला बघायचं. ही साक्षी, ही सृष्टी आणि मला एस नावाच्याच मैत्रिणी धार्जिन आहेत. म्हणजे सगळ्या फ्रेंड्स एस आहे, फक्त एकच ए वरून आहे. सो हे विचार ना फर्स्ट. एकदम बेसिक क्वेश्चन माहिती काय, माझं फुल नाव काय नको सांगू, सगळ्यांना माहिती आहे. सो फर्स्ट क्वेश्चन असं आहे, एकदम बेसिक आहे. माझा फेवरेट कलर कोणता आहे? ब्लॅक. आणि अजून एक आहे, बट तो आय डोंट नो, पर्पल पिंक असे आहेत. लेव्हेंडर. हां. सो ना मी मॉर्निंग पर्सन आहे की नाईट पर्सन आहे? मॉर्निंग पर्सन. नाईट. मी का सांगते त्याच्या मागचे रिझन सांगते. हा रिझन पण सांगायचंय, फक्त तेच नाही, रिझन पण सांगायचंय. बिकॉज अशी मॉर्निंगला ती उठू शकते, काम असेल किंवा असं काय असेल तर. बट तिला रात्रीचं फिरायचं म्हटलं किंवा काय बोलत ती फिरते खूप. म्हणजे ऍक्च्युली दोन्ही बरोबर तसं म्हणायला गेलं तर, कारण कम्पेअर टू अस ती मॉर्निंग पर्सन आहे. जिम वगैरे त्याच्यामुळे फिरायला असेल तर मग ती रेडी असते मॉर्निंगला. असं म्हणजे दोन्ही आहे. म्हणजे मूडवर डिपेंड आहे, सगळं मूडवरती आहे. सो दोघी बरोबर आहे. आणि मगाशी पण दोघींचं बरोबर होतं. एक मिनिट. हां नाही थांब, मलाच विचार करावा लागतो माझ्याबद्दल विचारायला. वेन अँड हाऊ डिड वी मेट? टिकटॉक व्हिडिओजवरून. जिम. हां नाही, आपण फर्स्ट टाइम कधी भेटलोय? नाही, जिम मध्येच. जिम. असं कसं? हां. वन थिंग आय ऑलवेज डू वेन आय एम नर्वस. कॉल मी. Calling me. म्हणजे काय Music. करते? म्युझिक. थोडी अशी आहे, क्या लोग आहे थोडा भी पहचान नाही रे. हा कॉल करते हे बरोबर आहे. म्युझिक पण ऐकते. पण मी काय करते म्हणजे मला बरं वाटण्यासाठी मी काय करते? खाती. आता रडते. हा हे बरोबर आहे. मी सगळ्यांचं डोकं खाते. ते सांगायची गोष्ट नाही, लोकांना माहिती आहे. म्हणजे ज्यावेळेस मी नर्वस असते मला कळतच नाही मी काय करते. मी खूप गोष्टी करते. बोलले ना, फोन करते मला, मग तू फोन करून थोडी चांगलं बोलते, डोकंच खाते, रडती पण ना. एक्झॅक्टली. माझी सगळ्यात वियर्ड हॅबिट कोणती आहे? सगळ्यात वियर्ड? ओव्हर शेअरिंग. येस. अननोन पर्सन सोबत पण रिझन पण सांगायचंय, रिझन पण सांगायचंय आणि आन्सर पण द्यायचंय. अननोन असतात ते. अननोन नाही, तू नॉर्मली अशी आज जरी कोणाला भेटली त्याला सगळं सांगून टाकते भाई, फुल बायोडाटा. अरे कोण? वन थिंग दॅट इन्स्टंटली अनॉइज यू. इन्स्टंटली अनॉइज यू. खोटं बोललेलं. आणि म्हणजे असा कधी एक्सपिरियन्स आलाय का तुझ्या बाबतीत? हो, तू माझं खोटं बोलते ना खूप. मी तुझ्यासोबत नाही बोलत. ही फक्त माझ्यासोबत टाइम बद्दल खोटं बोलते, जी मला खूप जास्त असं इरिटेटिंग गोष्ट आहे. हा, तू लेट झालेलं, माझ्याकडून तेवढंच झालेलं आहे जास्त. म्हणजे काहीच ह्या मला ओळखत की नाही हे मला कळत नाही, कारण मीच माझा आन्सर देते. एक मिनिट, माझा इन्स्टाचा डीपी काय आहे रे? प्रोफाईल पिक काय आहे? बर्थडेचा फोटो लोणावळ्यात. नाही, व्हाईट कलरचं काहीतरी ते घातलेलं आहे. राईट. बर्थडेचा काय फोटो? ओके सोबतचा. बरं तुम थांब, मला नाही विचारू शकतेस तू क्वेश्चन्स. थांब ना. हा क्वेश्चन तर व्हॉट इज माय बिगेस्ट ड्रीम इन माय लाईफ? हाऊस, पहिली गोष्ट तर हाऊस. आणि नंतर कार. तिला थार आवडायची आधी, पण आता आय डोंट नो. राईट ना, आम्ही मनालीला गेलो होतो ना, त्याच्यापासून नाही आवडत मला. अच्छा ठीक आहे, चालेल, ओके. लॉक किया जाय. लॉक किया जाय. काय ड्रीम आहे माझं? ऑब्विसली हाऊस, कार अँड सेटल मॅरिड लाईफ. हे पण परफेक्ट आहे, दोन्ही ओके. शादी हो जाने दो बस. शादी हो जाने दो, लडका अच्छा होना चाहिए. जेव्हा आपण दोघे एकमेकींवर चिडतो, आणि आपण दोघे सुद्धा, तुझ्यावर शक्यतो मी चिडलेली नाहीये, आपण दोघे एकमेकींवर चिडतो, तर सगळ्यात आधी सॉरी कोण बोलतो?
तू माझ्यावर चिडली की तू खूप गोड गोड बोलतेस. सार्कॅस्टिक बोलतात त्याला एकदा. खूप ह्युमिलेट करते मेंटली. मला आता माझ्याबद्दलचे प्रश्न मलाच विचार कळत नाही मी काय विचारू. सो मला जर कोणाशी लग्न करायचंय तर जर मला कोणासोबत लग्न करायचं तर मी त्या मुलामध्ये काय क्वालिटीज बघते असं तुम्हाला वाटते? जेवढं तुम्हाला माहिती आहे किंवा मी काय क्वालिटीज बघेल? मी सांगू पहिले लॉयलिटी बघशील, ह्या शब्द तर सगळे. आणि अशी गोष्ट मला लहानपणी काहीतरी व्हायचं होतं म्हणजे माझं काय ड्रीम होतं की मी काय लॉयर नाही लॉयर व्हायचं होतं आणि IPS काहीतरी MPSC UPSCचं असं काहीतरी. म्हणजे आपण लहानपणी म्हणतो ना मला हे व्हायचं ते व्हायचंय पण आपण होतं दुसरंच काहीतरी. मला ऍक्टर कधीच व्हायचं नव्हतं, अजूनही झालेलं. ओके आता लॉ करायचं तिला बट आधी MPSC UPSC करायचं होतं. माझ्या डोक्यातला प्रश्न पण विचारला की मी काय प्रश्न माझ्या डोक्यात आला होता सिरियसली. काहीच मी अजून बेसिक क्वेश्चन विचारते. माझा फेवरेट सण कोणता आहे? सन मून फेस्टिवल फेवरेट दिवाळीच असेल मला वाटतं. हिचं ऐकून उत्तर नाही थांब ना मी विचार करते. दिवाळी नाही, गुढीपाडवा का तसं काहीतरी, संक्रांत, दिवाळी एक तर सगळे सण तिला सगळे सण आवडतात. पुरणपोळीचे ते बनते ते पुरणपोळी बनवेल तेव्हा सण असतो बिकॉज ती फक्त पुरणपोळीसाठी सण सेलिब्रेट. सण मला सगळे आवडतात पण सगळ्यात जास्त कोणता आवडतो हा प्रश्न आहे. होळी नाही, होळीचं आपण घेत जात नाही कुठे. मी बोलू नको झालं तुमचं? नाही दिवाळी थांब. बरं ठीक आहे दिवाळी. ओके डन. हा दिवाळीच जास्त एक्साइटमेंट असते. आणि गणेशोत्सव. ओके अरे हा ते राहिलं सगळ्यात जास्त पण ते आता करते तू 5 वर्ष झालं. तुला ओळखते कधीपासून मी? मगरपट्टा. माझं फेवरेट डेस्टिनेशन मला आतापर्यंत जेवढं माहिती आहे आमच्या टॉपिक झालेला आहे. पहिलं तर वृंदावनला जायचंय, तुझी इच्छा आहे वृंदावनला जायची. दुसरं काय तुला कुठे पण घेतलं तर खुश. पुणे. ओके वृंदावन पहिलं तर. आणि आपण गोव्याला नाही गेलो कधी. हा केदारनाथ. गोव्याला नाही गेलो आपण, गोव्याला जायचं. गोवा आणि गोव्याला नाही गेलो. मागे अजून खूप नंबर लागतील. एक मिनिट गाईज. मला वाटतं वृंदावन. एक सांगू हे तर आहे माझं आउट ऑफ जायचं फर्स्ट तर दुबईलाच जा. दुबई नाही बाली वगैरे. आउट ऑफ मला काय आवडतं? कोरिया बिर्या नाही ना तुमचं? साऊथ कोरिया जपान चायना जिथे खूप स्नो असतो. स्वित्झर्लंड. आणि जेव्हा माझी अशी फेवरेट जागा जेव्हा मी खूप अशी गाईज ही माझी 1.5 वर्षांपासून फ्रेंड आहे. ही 7 वर्षांपासून आहे. त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. हा डिनर दोघी पण असू शकतात. फेवरेट मूवी सांगा. जाऊ दे. काकण. सगळ्यांचं फेवरेट आहे काकण. हिंदी ओके. वन थिंग अशी जी माझ्यामध्ये चेंज झालेली दिसते तुम्हाला एवढ्या 4 महिन्यांमध्ये? आज कोणतीच नाही. तू असं म्हणशील की मी शांत झाली मी खूप मच्छरली झाली पण अजिबात असं नाही. तू एका दुसऱ्यासाठीच होती ती फक्त. टेक 2 रियालिटी चेक. मी अशी थोडीशी मॅच्युअर वगैरे नाही झालेली नाही अजून. म्हणजे माझ्यासमोर तर नाही वाटत नाही. माझ्या लाईफ मधलं माझं फेवरेट पर्सन. फ्रेंड्स मध्ये रिलेटिव्ह नाही. आई. दुसरं काय आन्सर नसू शकता. आई. ओके. आपली सगळ्यात आतापर्यंतची क्रेझियस्ट मुवमेंट कोणती? मनाली. मेमरी. आपली टर्निंग पॉइंट आहे माझ्या लाईफचा सगळ्यात मोठा कालिफनाचा ट्रेक. खूप काय झालं होतं आणि जो माझ्यासाठी डिप्रेशन मोड पण ठरलेला आहे आणि फ्रेश मोड पण ठरलेला आहे. चलो लेट्स मूव ऑन टू अनदर क्वेश्चन. क्रेझियस्ट मेमरी म्हणजे असं त्यात काय झालं? क्रेझियस्ट म्हणजे गाडी बंद पडली होती. आणि असे तर आपले खूप येत रे. मग असे सगळ्यात क्रेझियस्ट मनाली आहे. परत अजून असं काय त्याच्यात काय असं झालं होतं जे मेमरी अशी
मनालीमध्ये बाकीच्या तिथल्या टुरिस्ट गेलेले हा खूप मनालीमध्ये ना हिने एका टुरिस्ट तिथे जे असतात लाईक लोकल तिथले त्याला कानाखाली मारले आणि काने ते पण. आणि एक डायलॉग असा उंगली नीचे लो बोट खाली लो कानेटला गाडी बंद पडली होती, टायर पंक्चर झाला, ती गाडीवरून खाली उतरली, तिला भीती, मला इथं पण उचलून तर नाही आश्रम आहे, मी तिथे जाऊन बसू का? कोणती गोष्ट जी घाबरते मी, ज्याला ऐक ना, आपण तिला आज ओळखायला शिकतोय या ब्लॉग मधून कळतंय. सिरियसली काय त्यांना मला तर काहीच माहित नाहीये. असं काय नाही, थोडे क्वेश्चन बघ जरा. ऐक ना, ती काय मला काय वाटलं की अशी कोणती गोष्ट मी घाबरते, मला असं गमवायला ते तर अटॅचमेंटला सगळ्यात जास्त घाबरते. काहीच मी अटॅचमेंट, मला गुस्सा आलाय आता. गुस्सा आम्हाला पण घाबरते. नाही पण गुस्सा आलाय बहुत. मी आयुष्यात माझ्या सगळ्यात जास्त कोणत्या माणसाला घाबरते माहितीये? इशारा समजने वाले को इशारा कॉफी आहे. चांगलं बोलू खूप, तिला घाबरते मी. म्हणजे मला काय काही गोष्टी हिच्यापासून लपून करायला लागतात, जेवढं मला माझ्या फॅमिली पासून पण नाही लपवायला लागत. म्हणजे केलाय. जाऊ दे, एवढे क्वेश्चन्स बाद झाले, हे मला ओळखत नाही येत काही. पण मी तुझं फेवरेट सॉन्ग? हा, ते सगळ्यांना गावाला माहिती. मला ठीक आहे, चल माझं फेवरेट सॉन्ग. तू जे केलेलं आहे, तू स्वतःच्या मध्ये ऍक्ट केलेलं आहे, तर ते आम्ही सांगतो पहिले आमचे फेवरेट त्याच्यामधलं. तर मला तर राय आवडतो, खूप आवडतं. ऍक्टिंग वगैरे खूप छान केलेली आहे. आणि तुला कोणतं आवडतं तिचे सॉंग्स मध्ये? तिने मला एक पण बघितलेलं नाहीये. बघितले पण मला ना आता नावच नाही माहिती. मधले सांगते. चिटिंग चल रही है यहाँ पर, चिटिंग. जस्ट शट अप. मी नाही सांगणार आहे. आन्सर देणार असं. हां, दोघी पण. तुम्हाला क्वेश्चन, आपण अजून किती वेळ इथे बसतो? नाही विचारते, थांब. क्या इतना बुरा हूँ मैं. मला सगळ्यात जास्त फिरायला कुठे आवडतं? स्टारबक्स वेस्ट साईड. असं इकडे हात जोडा. ओके, बाय गाईज. धन्यवाद. तू ये इकडून 2 मिनिटाशी. नको. ती मला 2-3दाच भेटते, त्याच्यामुळे ती मला ओळखत नाही. सो गाईज, धन्यवाद एवढा वेळ आमची बघ ऐकलं. तुमचं माझ्यावर असंच राहू द्या. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमची बघ कशी वाटली. बाय. आणि ही आहे आमची फ्रेंड्स. बाय गाईज. ही साकी नाका, ही सृष्टी नाका. बाय.